हॅलो फ्रेंड्स, आय एम अदिती. तुमचे माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनलवर मी खूप स्वागत करते. स्पीक फ्लुएंटली इन जस्ट 60 डेज या चॅलेंजमध्ये आज डे 5 मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा लेसन घेऊन आली आहे. तुम्ही आरामात बसा आणि नीट लक्ष देऊ ऐका, कारण तुमचे खूप कन्फ्युजन आज दूर होणार आहे. चला तर मग आज बघूया हॅव, हॅज अँड हॅडचा करेक्ट यूज आपण कसा करतो. खूप वेळा मी बघितलंय स्टुडंट हॅवच्या जागी हॅज वापरतात आणि हॅजच्या जागी हॅवचा यूज करतात. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत. ऑल राईट, तर सुरुवात करूया की आपण हॅव, हॅज अँड हॅड नेमके कधी वापरतो. तर बघा, जेव्हा जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीची मालकी किंवा ताबा दाखवायचा असेल तेव्हा आपण हॅव अँड हॅजचा वापर करतो. म्हणजेच ओनरशिप किंवा पोझेशन. हा लॅपटॉप कोणाचा आहे? माझा आहे. हा फोन कोणाचा आहे? माझा आहे. मी काय दाखवते तुम्हाला? या फोनची मालकी दाखवते. आणि अशा वेळी आपण हॅव आणि हॅज वापरतो. टू शो समथिंग बिलॉंग्स टू यू म्हणजे काहीतरी आपल्या मालकीचे आहे हे दर्शवणे. घर म्हणा, फोन म्हणा, ड्रेस म्हणा, अशा कित्येक गोष्टी असतात ज्यावर आपण मालकी दाखवतो. तर लक्षात आलंय तुम्हाला की आपण हॅव आणि हॅज कधी वापरतो? मालकी अँड पोझेशन दाखवण्यासाठी. आय हॅव अ मोबाईल फोन. माझ्याकडे मोबाईल फोन आहे. हा फोन माझा आहे. आय हॅव अ मोबाईल फोन. आय हॅव अ लॅपटॉप. आय हॅव अ कार. या गोष्टी माझ्या आहेत. तिथे आपण हॅव आणि हॅज वापरतो. चला तर मग बघूया हॅवचा वापर वर्तमान काळात कुठल्या कुठल्या सब्जेक्ट सोबत होतो. आय, यू, वी, दे, किड्स, अभि अँड समू या सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण हॅव वापरतो. आय हॅव माझ्याकडे आहे. यू हॅव तुझ्याकडे आहे. वी आपल्याकडे आहे. दे त्यांच्याकडे आहे. किड्स मुलांकडे आहे. अभि अँड समू म्हणजे अभि अँड समूकडे आहे. काय आहे? अ लॅपटॉप. या सर्व सब्जेक्ट बरोबर आपण हॅव वापरणार आहोत. चला एकदा प्रॅक्टिस करूया. आय हॅव अ लॅपटॉप. यू हॅव अ लॅपटॉप. वी हॅव अ लॅपटॉप. दे हॅव अ लॅपटॉप. किड्स हॅव अ लॅपटॉप. अभि अँड समू हॅव अ लॅपटॉप. आता बघूया याचे काही एक्झाम्पल्स आणि उपयोग. आय हॅव अन आयडिया. यू हॅव अ कार. लक्षात येतंय ना? ओनरशिप अँड पोझेशन, एखाद्या वस्तूची मालकी असणे. दे हॅव माय बुक. त्यांच्याकडे माझी बुक आहे. अभि अँड समू हॅव ओनली अन अम्ब्रेला. त्यांच्याकडे फक्त एकच अम्ब्रेला आहे. वी हॅव 2 चिल्ड्रन्स. आमचे 2 मुलं आहेत. आय, यू, दे, अभि अँड समू, वी यांसोबत आपण हॅवचा वापर केला आहे. अजून हॅजचा वापर केला नाहीये. चला तर मग बघूया. हॅज वर्तमान काळ. आता पाहूया हॅजचा वापर आपण कुठे आणि कोणत्या सब्जेक्ट सोबत करतो. ही, शी, इट आणि समू. याचा अर्थ तो, ती, ते आणि कुठलीही एका व्यक्तीचे नाव. समू असो, अभि असो, सई असो, खुशी असो, राहुल असो. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नाव घेता तेव्हा या सर्व सब्जेक्ट बरोबर आपण हॅज वापरतो. ही हॅज अ लॅपटॉप. शी हॅज अ लॅपटॉप. इट हॅज अ लॅपटॉप. समू हॅज अ लॅपटॉप. तर लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त या 4 गोष्टींबरोबरच हॅजचा वापर होतो. परत एकदा प्रॅक्टिस करूया. ही हॅज अ लॅपटॉप. शी हॅज अ लॅपटॉप. इट हॅज अ लॅपटॉप. समू हॅज अ लॅपटॉप. थोडं अजून एक्झाम्पल्स बघूया. ही हॅज अ कॅट म्हणजे त्याच्याकडे एक कॅट आहे. मालकी अँड पोझेशन. शी हॅज अ मेनी ड्रेसेस. तिच्याकडे भरपूर ड्रेसेस आहेत. इट डॉग हॅज अ डार्क स्पॉट्स. आपण काय बोलतोय? त्या डॉगच्या अंगावर डार्क स्पॉट्स आहे. इट हा जो सब्जेक्ट आहे तो आपण प्राणी, पक्षी, वस्तू यांना आपण इट असे म्हणत असतो. ओके. समू हॅज लॉंग हेअर. समूचे केस लांब आहे. बऱ्याच वेळेस मी ऐकलंय समू हॅव लॉंग हेअर, पण हे चुकीचं आहे. हॅव नाही, हॅज करेक्ट आहे. आता मी तुम्हाला घेऊन जाते भूतकाळात. म्हणजेच आता बघूया हॅड. इतकं सोपं आहे. प्रत्येक सब्जेक्ट बरोबर हॅडचा उपयोग होईल जर सेंटेन्स भूतकाळात असेल. आहे ना सोपं? आता माझ्या बरोबर सेंटेन्स रिपीट करा. आय हॅड अ लॅपटॉप. लक्षात घ्या, हॅड म्हणजे होता. यू हॅड अ लॅपटॉप. वी हॅड अ लॅपटॉप. They had a laptop. He had a laptop. She had a laptop. It had a laptop. Kids
हॅड अ लॅपटॉप. अभि अँड समू हॅड अ लॅपटॉप. आलं का लक्षात? भूतकाळात प्रत्येक सब्जेक्ट सोबत हॅड वापरतात. आता काही एक्झाम्पल्स बघूया. ही हॅड अ ड्रीम. त्याचे स्वप्न होते किंवा त्याला स्वप्न पडले होते, आता ते नाहीये किंवा त्याचे ते स्वप्न पूर्ण झाले असेल, त्यामुळे हॅड वापरला आहे. आय हॅड डान्स प्रॅक्टिस यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल. माझी काल डान्स प्रॅक्टिस होती. समू हॅड अ लॅपटॉप. समूकडे लॅपटॉप होता. अभि अँड समू हॅड अ स्मॉल कार. त्यांच्याकडे छोटी कार होती. शी हॅड अ गुड जॉब. तिच्याकडे चांगला जॉब होता. वी हॅड 5 मूवी तिकीट्स बट वी गेव इट अवे. आमच्याकडे 5 मूवी तिकीट्स होते पण आम्ही ते देऊन टाकले. माय फ्रेंड हॅड अ बंगलो इन नाशिक. माझ्या मैत्रिणीकडे एक बंगला होता. किड्स हॅड ऑर्डर पिझ्झा फॉर लंच. मुलांनी काय केले? पिझ्झा ऑर्डर केला होता. आपण हॅड सोबत प्रत्येक सब्जेक्टचा यूज करून कसे सेंटेन्स बनवतो हे पाहिले. अशा प्रकारे आपण बघितले हॅव, हॅज आणि हॅड कोणत्या सब्जेक्ट बरोबर यूज होतात हे आपण मालकी दाखवण्यासाठी करतो. यापुढे तुम्हाला कन्फ्युजन असायला नकोय. वाटलं तर पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करा. याचा यूज तुमच्या डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये अप्लाय करा आणि फरक तुम्हाला नक्की जाणवेल. वेल गाईज, आजसाठी फक्त इतकंच. उद्या भेटूया डे 6 मध्ये एक नवीन इंटरेस्टिंग लेसन सोबत. टिल देन स्टे हॅपी, कीप लर्निंग, कीप ग्रोइंग अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग.